नमस्कार. लॉ टॉक्स ह्या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचे स्वागत आहे. रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकास हा सध्या एक खूप ज्वलंत विषय आहे. पुणे मुंबईसारख्या महानगरात व त्याच्या उपनगरांमध्ये सध्या हा सर्वात जास्त चर्चेत जाणारा विषय आहे. त्याच्यामध्ये बरंच अज्ञान असल्याकारणाने वेळप्रसंगी बरेच गैरसमज उत्पन्न होत आहेत. विकासक म्हणजे बिल्डरतर्फे काही गैरसमज होत आहेत. जे सदनिकाधारक फ्लॅट ओनर्स आहेत त्यांच्याकडून काही गैरसमज होत आहेत आणि त्याच्यामुळे बरेच वाद उत्पन्न होत आहेत. तर ते टाळण्यासाठी आज आपण सिनियर ॲडव्होकेट कर्जतकर सर यांचं मार्गदर्शन या विषयावर घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला रिडेव्हलपमेंटचा इतिहास, त्याची प्रक्रिया, त्याच्यातील काही समज गैरसमज, काही अडथळे असतील, तसेच सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वविकास या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. ॲडव्होकेट कर्जतकर सर यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर त्यांनी 1973 ILS लॉ कॉलेजमधून LLBची पदवी घेतली. त्यांची पुणे जिल्हा न्यायालयात व परिसरामध्ये दिवाणी व महसूल स्वरूपाची प्रॅक्टिस असून ते सन 1992-93 साली पुणे बार असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा होते. तसेच सन 1993-94 या वर्षी USA मधील मायामी या शहरामध्ये वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन या कॉन्फरन्समध्ये त्यांना भाग घेण्याची संधी मिळाली व तिथं त्यांना पेपर वाचण्याची सुद्धा संधी मिळाली. तसेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या चेअरमॅनशिपखाली हैदराबाद व नवी दिल्लीमध्ये झालेल्या परिषदेमध्ये सुद्धा त्यांना सहभाग घेण्याची संधी मिळाली. सध्या ते हाऊसिंग फेडरेशन ऑफ सोसायटी अँड अपार्टमेंट या संस्थेचे एक्सपर्ट डायरेक्टर म्हणून कार्यान्वित आहेत. तरी त्यांच्या ह्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा आज आपण घेणार आहोत. त्यांना रिडेव्हलपमेंट या विषयामध्ये प्रदीर्घ असा अनुभव असून त्यांनी अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प यशस्वीरित्या हाताळलेले आहेत. तर त्यांच्या ह्या अनुभवाचा फायदा आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलला घेणार आहोत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्याला रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट या दोन्ही विषयांवर मार्गदर्शन करावे. धन्यवाद. इमारतीचा पुनर्विकास हा एक सध्या फार जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. तसं पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर जशी लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली तशी अन्न, वस्त्र, निवारा या कारणास्तव स्वतःचं घर, राहण्याची जागा, ज्याला आपण ड्वेलिंग हाऊस म्हणू, याची निकड ही प्रामुख्याने भासायला लागली. सुरुवातीचा काळ म्हणजे 1947 ते साधारण 60 सालापर्यंत मुंबईच्या काही कायद्यांमध्ये प्रामुख्याने, ज्याला सहकारी कायदा म्हणता येईल, तसं बॉम्बे सहकारी कायदा कोऑपरेटिव्ह ॲक्ट हा अस्तित्वात होता. त्यामुळे मुंबईमध्ये आणि शेजारच्या परिसरात, ठाणे परिसरात आणि गुजरातमधल्या काही परिसरात सहकारी सोसायट्यांचं जाळं निर्माण झालं. काही ठिकाणी प्रामुख्याने सरकारने या सर्व योजनांना फार मोठं सहकार्य केलं. त्यामुळे मुद्रांकामध्ये सवलती, रजिस्ट्रेशनमध्ये सवलती, महानगरपालिकेच्या करांमध्ये सवलती, असे सर्व फायदे हे सहकारी सोसायट्यांना होत गेले. पुढे पुण्यासारख्या ठिकाणी पाहिलं तर 1960 साली 500 फुटीनंतर पुण्यातील नदीकाठचे दोन्ही शिवाजीनगर, शनिवारपेठ, नारायणपेठ, डेक्कन जिमखाना, एरंडवणा, कर्वेनगर, तर थेट मंगळवारपेठ, पुढे अगदी हडपसरपर्यंतचा काही भाग हा नदीच्या पुरामुळे हा याला मोठा प्रभाव बसला आणि त्यामुळे या सर्व ठिकाणची लोकसंख्या ही इतर ठिकाणी विखरत होत गेली. त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यामध्ये पाहिलं तर सहकारनगर, कोथरूड, एरंडवणा
हे सगळे उपनगरं मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आणि हे सर्व होत असताना प्रथमचं जे प्राधान्य असतं ते सहकारी सोसायट्यांना मिळालं आणि मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्था या निर्माण झाल्या. त्यामध्ये काही लोकांनी स्वतः वर्गणी काढून जमिनीची खरेदी करणे, त्यानंतर सोसायटी निर्माण करणे, स्वतःकरता भूखंड तयार करून घेणे, त्याच्यावर स्वतःच्या खर्चाने बांधकाम करणे, त्याकरता सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत कर्ज मिळवणे, या प्रकारे घरबांधणी निर्माण झाली. भूखंडांचे क्षेत्र हे सर्वसाधारणपणे 3000 स्क्वेअर फुटापासून 5000 स्क्वेअर फुटापर्यंत, काही ठिकाणी 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत, तर कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी अर्धा एकर अशा आकाराचे भूखंड हे निर्माण झाले. आणि त्यानुसार पुढे हे सर्व भूखंड विकसित होऊन स्वतःची घरं, सहकारी सोसायट्या, मग काही ठिकाणी सदनिका, रेसिडेन्शियल फ्लॅट्स हे निर्माण झाले. कालांतराने 1976 साली एक अर्बन सीलिंग रेग्युलेशन ॲक्ट हा कायदा आला. त्यामुळे जमिनीच्या प्रादुर्भावावर, म्हणजे जमिनीचे क्षेत्र धारण करणे याच्यावर काही निर्बंध आले. त्यामुळे जमिनीची टंचाई वाढत गेली. मग सरकारने सहकारी सोसायट्यांना एक परिपत्रक काढून अशी सवलत दिली की त्यांच्या भूखंडांवर त्यांना अनेक मजली इमारती बांधता येतील. आणि त्यामध्ये एखाद्या सोसायटीमध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये एक उपसहकारी संस्था निर्माण करता येईल की ज्या योगे अशा भूखंडावर बांधलेल्या सदनिका यांची निर्मिती होऊ शकेल. अशा प्रकारचा एक अभिनव स्वरूपाचा प्रयोग सरकारने केला. तो पूर्णपणे यशस्वी झाला व त्यामुळे सदनिकाचं क्षेत्र हे सहकारी सोसायट्यांच्या उपसोसायट्या म्हणूनही निर्माण झालं. इतर मोकळ्या असणाऱ्या भूखंडांवर विविध विकसकांनी वेगवेगळ्या प्रकारे सहकारी सोसायट्या, सदनिका, दुकाने, गाळे, काही ठिकाणी इंडस्ट्रियल गाळे याची निर्मिती केली व अशा प्रकारे सहकार क्षेत्र या सर्व बांधकामांना सामावून घेत गेलं. पुढे काही वर्षांनी, म्हणजे इमारती बांधल्यापासून 25-30 वर्षांनी आपण जर पाहिलं तर त्या सदनिका काही ठिकाणी देखभाली अभावी किंवा अन्य कारणास्तव किंवा या सगळ्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची गरज भासू लागली. आणि ही दुरुस्ती ही सभासदांच्या आवाक्याबाहेर होती. त्याचबरोबर इतक्या वर्षाची जी देखभाल झालेली होती ती कमी असल्यामुळे आणि तात्कालीन काळी, म्हणजे ज्या वेळेला इमारती बांधल्या गेल्या त्यावेळेच्या असलेल्या नियमाप्रमाणे ज्या सुखसोयी उपलब्ध होत्या त्यामध्ये प्रामुख्याने उद्वाहन, म्हणजे आपण ज्याला लिफ्ट म्हणतो, एलिव्हेटर म्हणतो, याची सोय बहुतेक ठिकाणी नव्हती. वयाच्या वाढीबरोबर ज्येष्ठ नागरिकांना हा एक मोठा त्रास होत होता. तसंच इतर काही सुखसोयी ज्या असतात इमारतीमध्ये, म्हणजे गार्डन असतं, बागा असतात, मुलांकरता एक प्लेग्राऊंड खेळण्याचे असतात, ह्या सर्व सुखसोयी तात्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध नव्हत्या. काही सोसायट्यांनी स्वतःची सभागृह बांधली असतील, परंतु ती केवळ भाड्याचं उत्पन्न करावं किंवा सभासदांना नाममात्र दरात ती मिळावेत हा त्यांचा उद्देश होता. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून साधारणपणे 2010 पासून एक पुनर्विकास ही एक संकल्पना रूढ होत गेली. पुनर्विकासामध्ये प्रामुख्याने असलेली इमारत पाडायची, त्यामध्ये असलेल्या गाळेधारकांना, सभासदांना जास्तीत जास्त क्षेत्र कोणत्याही प्रकारे मोबदला न आकारता प्रदान करायचं आणि मधल्या बांधकामाच्या काळात त्यांना भाडं वगैरे अशा सवलती द्यायच्या. त्यांचं दुसरीकडे पुनर्विकसन तात्पुरतं करायचं आणि नवीन बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांना पुनश्च नवीन मोठ्या जागेत वाढून दिलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना पुन्हा आणून त्यांची नवीन सदनिका, त्यांची वास्तू त्यांच्या ताब्यात द्यायची, हा एक प्रामुख्याने उद्देश होता. नेहमीप्रमाणे त्यामध्ये व्यापारी तत्त्व हे अवलंबलं गेलं, कारण सर्व सभासदांना या सर्व सदनिका या मोफत हव्या असतात किंवा मिळण्याचा हक्क असतो. त्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून अशा योजनांकडे पाहिलं गेलं आणि त्यामुळे सदनिकांच्या या पुनर्विकासाला एक मोठं बळ मिळालं. आपण आत्ता पुण्यात पाहिलं तर प्रामुख्याने सर्व उपनगरात
अगदी येरोड्यापासून ते कोथरूडपर्यंत बावधनपर्यंत सर्व ठिकाणी पुनर्विकसन योजना या मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या दिसून येतात. आता याचं कारण जर आपण पाहिलं तर नुसत्याच सदनिका जुन्या झाल्यात असं नाही, तर त्याचबरोबर लोकांच्या आकांक्षा वाढल्यात, त्याचबरोबर त्यांच्या घरातील कुटुंब घटकांमध्ये जी वाढ झाली त्यामुळे अधिक जागेची गरज निर्माण झालेली आहे. त्याची आपल्याला भरपाई पाहिजे असते, ती जागा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. अशा सर्व बाबींचा विचार करून विकसकांनी अशा योजना निर्माण केल्या व त्या आधारे विकसन हे पुनश्च मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. आता हे विकसन करताना नेहमीप्रमाणे सहकारी संस्था ह्या जागेच्या मालक असल्यामुळे त्याला कायद्याचं बळ असणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने काही परिपत्रकं काढली. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी या सगळ्या योजनांबद्दल एक उहापोह केला आणि अशा योजना कशा असाव्यात, त्याकरता कोणत्या प्रकारची जी सवलती आहेत त्या मिळाव्यात, या सर्वांचा विचार करून तसेच त्याच्यावर थोडं नियंत्रण असावं हाही विचार करून काही सूचना दिल्या. या सूचना मार्गदर्शक तत्त्व ह्या स्वरूपात जरी असल्या तरी त्याचा परिणाम आणि त्याचे अवलोकन करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर अशा सूचनांचं पालन केलं नाही तर त्यामुळे काही कोर्ट दरबार होऊ शकतो. काही विकसकांनी त्याचा गैरफायदा घेतला, काही लोकांच्या हातून योजना पूर्ण झाल्या नाहीत, काही लोकांनी भाड्याचे पैसे दिले नाहीत, काही संस्थांना कोर्टात जावं लागलं, काही ठिकाणी बँक गॅरंटी वसूल करण्याकरता सुद्धा कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या, अशाही काही प्रकार घडले. हे सर्व होत असताना जर काही ठिकाणी अशी काही योजना बंद पडल्या किंवा त्याला अडथळा निर्माण आला तर त्याकरता नाईलाजास्तव कोर्टात जाणं ह्या संस्थांना भाग पडलं आणि त्यामुळे अशा काही संस्था मुंबईमध्ये पुण्यामध्ये कोर्टात गेल्यात आणि त्यामध्ये न्यायमंदिरांनी एक फार चांगली भूमिका घेतली की जर सगळं संस्थांनी जर योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी केलेल्या असतील आणि जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पडलेली असेल तर जे कोणी त्यांना सभासद त्रासदायक आहेत किंवा त्यांना अडथळे निर्माण करतात किंवा एखादी पुनर्विकसनाची योजना निर्माण होऊ नये असा प्रयत्न करत असतात त्यांचा अडथळा दूर करण्याकरता मुंबई हायकोर्टाने प्रथमच असे निर्णय दिले की जर ठराव योग्य प्रकारे पास झाला असेल, तो बहुमताने पास झाला असेल तर तो ठराव सर्वांच्यावर बंधनकारक आहे व एखादा सभासद जर सहकार्य करत नसेल तर त्याला कोर्टाच्या हुकमाप्रमाणे ताबडतोब जागा खाली करणं आवश्यक आहे असं फरमान काढलं. त्याही पुढे काही निकालांमध्ये मुंबई हायकोर्टाने इथपर्यंत निकाल दिले की तात्पुरत्या स्वरूपाची ज्याला आपण इंटरिम म्हणतो अशा प्रकारचे सुद्धा हुकूम केले आणि सभासदांना जागा खाली करण्यास भाग पाडलं. यामुळे या पुनर्विसन प्रक्रियेला फार मोठी चालना मिळाली आणि सभासदांचा अनावश्यक अडथळा त्याद्वारे काही गोष्टी बार्गेनिंग पॉवर करण्याचा प्रयत्न याला मोठा आळा बसला आणि विकसन सुलभ होण्याचा एक मोठा मार्ग मोकळा झाला. आता याचबरोबर सहकारी संस्थांच्या बरोबर आपल्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 5पेक्षा अधिक जर काही ठिकाणी टेनेमेंट्स असतील तर त्या ठिकाणी किंवा सदनिका असतील तर त्याकरता अपार्टमेंट कायद्याची तरतूद होती. त्यांचंही पुनर्विकसन व्हावं याकरताही महाराष्ट्र सरकारने कायदा केला आणि अशा अपार्टमेंटचं वर्गीकरण हे सहकारी सोसायट्यांमध्ये करण्याकरता सुद्धा कायद्यामध्ये बदल झाला व ते सर्व अधिकार सहकार खात्याला दिले. तसेच अपार्टमेंटबद्दलच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्याचेही अधिकार या सगळ्या निबंधकांना दिले आणि कोऑपरेटिव्ह म्हणजे आपल्या सहकार न्यायालयाला सुद्धा असे अधिकार प्राप्त झाले. पूर्वी अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला दिवाणी कोर्टामध्ये जावं लागायचं, त्यामुळे विलंब व्हायचा, कायदेशीर किचकट प्रक्रियेतून जावं लागत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सभासदांचं किंवा अपार्टमेंट असोसिएशनचं झालं, त्यालाही मोठा पायबंद बसला. आता हे सर्व करत असताना सहकारी संस्थांनी करायचं काय आणि हे पुनर्विकसन कसं करायचं हे करताना त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्व दिली. आता ह्या तत्त्वांमध्ये प्रामुख्याने काय तर सहकारी संस्थाने आपलं स्वतःचं रेकॉर्ड दफ्तर हे योग्य प्रकारे ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. याबद्दल खात्याने फार मोठा निर्णय घेतला आणि त्या आधारे प्रत्येक सभासदाने
जे काही रेकॉर्ड आपल्या संस्थेमध्ये करायचं असतं ते नीट निर्माण करावं आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कटाक्षाने असं रेकॉर्ड नीट झालं आहे का याची पाहणी करावी. एखादा सभासद मयत झाला असेल तर त्याचे वारस, त्याचे कायदेशीर प्रतिनिधी यांना योग्य ते सभासदत्व दिलं गेलं आहे का, त्यांच्या घरात कुठलाही कलह असेल, वाद असेल तर त्याचे निवारण झालं आहे का, हे सर्व पाहावं. म्हणजे त्या योगे पुढील इतर सभासदांचं नुकसान होणार नाही व पुनर्विकसन हे विनाविलंब होऊ शकेल. अशा प्रकारे संस्थांनाही हे प्रोत्साहन मिळत गेलं आणि त्याच्या आधारे पुनर्विकसन प्रक्रिया ही अधिकाधिक सोपी होत गेली. आता त्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न आला की पुनर्विकसन प्रक्रिया राबवायची कशी. या राबवण्यामध्ये 2 महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले की असा ठराव करताना हा कमीत कमी बहुमताने करावा. हा एक तर नेहमीचा आपला कटाक्ष असतोच. त्यामध्येही काही बदल केले की ज्या ठिकाणी एक 60% अधिक लोकांच्या त्याला संमती पाहिजे असं पूर्वी होतं ते आता 51% आणलं आणि त्या आधारे आता ही प्रक्रिया राबवता येईल अशी सोय नवीन कायद्यानुसार व तरतुदीनुसार झालेली आहे. प्रामुख्याने सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अशा संस्थांनी पुनर्विकसन करताना पुनर्विकसन ही एक फार महत्त्वाची बाब असल्याने त्यामध्ये कायदेशीर बाबी आणि आर्किटेक्ट्स म्हणजे बांधकामासंबंधीच्या बाबींचा फार मोठा समावेश असल्याने या 2 उभयता प्रतिनिधींची नेमणूक संस्थेने करावी. तसेच त्यांच्याकडून योग्य ते अहवाल मागून घ्यावेत की ज्याला प्रामुख्याने फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात की ज्या आधारे असलेल्या भूखंडावर आपल्याला जास्तीत जास्त किती क्षेत्र हे बांधकामाकरता उपलब्ध होऊ शकेल. त्यामध्ये जे मूळ क्षेत्र आहे त्याच्याशिवाय महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार ज्याला आपण डेव्हलपमेंट कंट्रोल रूल म्हणतो त्याच्यानुसार आणि महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 याच्या अंडर ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार कोणत्या अधिक प्रकारचे फायदे मिळू शकतात याबद्दल काही नियमावली केली. केंद्र सरकारनेही या बाबतीत पुढाकार घेऊन एक अशी मार्गदर्शक सूचना तयार केली व त्या आधारे संपूर्ण भारतातील सर्व महानगरपालिकांना नगरपालिकांना एक सूचना दिली व त्या आधारे सर्व ठिकाणी एक समान प्रकारे नियम मंजूर केले की या योगे बांधकाम क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर विकसकांना उपलब्ध झालं. आपल्या पंतप्रधानांनी ज्यावेळेला ही योजना जाहीर केली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पंतप्रधान योजनेतूनही या योजनांकरता काही सहकार्य केलं, आर्थिक मदत केली. 15% जास्त अनुदानसुद्धा काही ठिकाणी उपलब्ध झालं आणि ते अनुदान अगदी ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत अशा सर्व सार्वजनिक संस्थांना उपलब्ध झालं. आणि हे नियम सर्वांना लागू झाल्यामुळे सर्व अगदी खेडेगावापासून लहान गावांपासून मध्यम गावांपासून तर मोठी शहरं मेट्रो सिटीज ह्या सर्वांना अशी नियमावली लागू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकसनाला एक संधी प्राप्त झाली. याचा फायदा पुनर्विकसनाकरता सध्या आपल्याला गेले 4-5 वर्ष मोठ्या प्रमाणावर मिळत आहे आणि त्यामुळे पुनर्वसन प्रक्रिया ही आता मोठ्या प्रमाणावर एक नवीन प्रकारचा एक उपक्रम म्हणून राबवण्यात आलेली आहे. आता हा उपक्रम राबवताना नेहमीप्रमाणे ज्या काही अडचणी असतात त्यामध्ये सभासदांचं सहकार्य, त्यांनी वेळेवर सभांना हजर राहणे त्याबद्दलही नियम झाले. या सर्व नियमांमध्ये जास्तीत जास्त लवचिकता आणून जास्तीत जास्त असे ठराव लवकरात लवकर पास होतील व त्यायोगे पुनर्विकसन सहज सुलभ होईल याच्यावर सर्वांनी मुख्य म्हणजे सरकारने राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेऊन कटाक्ष ठेवला व या सहकार खात्याला असे आदेश दिले की याबाबतचं मॉनिटरिंग त्यांनी करावं आणि त्यांचा प्रतिनिधी अशा सभांना हजर राहण्याचे बंधन हे घालण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यासमोर जे सर्व निर्णय होतात हे सर्वांच्यावर आपोआप बंधनकारक राहतात. अशा सभांचं व्हिडिओ शूटिंग करावं की जो कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल अशीही तरतूद केल्यामुळे त्यातले बरेच गैरप्रकार कमी होण्यास मदत झाली. हे सर्व करत असताना व्यवहार्यता हा एक जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये सभासदांना किती जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी त्रासात होईल हे पाहण्याच्या दृष्टीने आपण काही या बाबतीतल्या तरतुदींचीच अभ्यास करूया.
त्या तरतुदी अशा महत्त्वाच्या आहेत की या सभासदांचं जेव्हा आपण घर पाडण्याचा किंवा असलेली इमारत पाडण्याचा अधिकार एखाद्या विकसकाला देतो, त्याकरता आपण त्याच्याबरोबर रीतसर कायदेशीर करार करतो, त्याला मुखत्यारपत्र देतो, त्याला अधिकार देतो, त्यायोगेही तो सर्व कामं करतो. परंतु दरम्यानच्या काळात जर अशा काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणींचं निवारण कसं करायचं याच्याही तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आल्या आहेत. त्या तरतुदीमध्ये प्रामुख्याने हा नवीन जो रेरा ॲक्ट आला त्याच्यामध्ये तरतुदींच्या आधारे हा रेरा ॲक्ट ज्या योजनांना लागू आहे त्याच्यामध्ये विकसक बदलण्यापर्यंत व दुसऱ्या विकसकाला संपूर्ण चार्ज देण्यापर्यंतच्या तरतुदी करण्यात आल्या आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात रेरा अथॉरिटीने केलेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे विकसकांना काळ्या यादीत टाकणे हाही जो महत्त्वाचा भाग आहे तोही रेरा अथॉरिटीजने केला. त्यामुळे सर्व सदनिकाधारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आता पुनर्विकसन प्रक्रियेमध्ये ज्या दोन प्रामुख्याने ज्या घटक आहेत त्यामध्ये दोन गोष्टी असतात की आपण जेव्हा दुसऱ्याला घर आपलं पाडायला परवानगी देतो त्या ठिकाणी पुनर्विकसन करण्याकरता, तर त्याकरता त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी गॅरंटी पाहिजे, ॲश्युरन्स पाहिजे. तर त्याकरता सरकारने अशी एक हुकूम दिला की कमीत कमी 20% बांधकाम खर्चाच्या सभासदांच्या जे काही सदनिका आहेत त्याच्या 20% या रकमेची बँक गॅरंटी विकसकाने द्यावी. किंवा तो जर बँक गॅरंटी देऊ शकत नसला तर त्यांनी नवीन होणाऱ्या इमारतीमधील एखादी सदनिका या संस्थेकडे गहाण ठेवावी की ज्या योगे त्या सदनिकेचा विक्री करून संस्थेला पुनर्विकसनामध्ये कोणतेही अडथळे आले तर ते दूर करता येतील. आणि अशा प्रकारे पुनर्विकसन सुलभ होण्याला एक फार मोठी मदत झाली. काही वेळेला बरेच वेळेला विकसक ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेव्हा आपण एखादी आपली स्वतःची वास्तू दुसऱ्याच्या हातात देतो आणि त्यांनी केलेल्या कामांमुळे किंवा त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे जर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतील तर त्याची काही कायदेशीर तरतूद करणं आवश्यक असतं. आणि अशा प्रकारे अशा तरतुदी कराव्यात असं मार्गदर्शक तत्त्व हे सहकार खात्याने आपल्या सर्वांना दिलेलं आहे. त्याचा योग्य तो वापर योग्य त्या प्रकारे करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे सर्व होत असताना एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सभासदांमध्ये होणारे वादविवाद आणि त्यामध्ये ते कसे त्याच्यावर कसा अवलंब करावा आणि त्यातून काय पुढं करावं. आता अवलंब म्हणजे काय की हे जे वाद असतात हे वाद कशामध्ये असतात सर्वसाधारणपणे की एक विकसक 25% आपल्याला ऑफर करतो, दुसरं 27% करतो, तिसरं 30% करतो. आता ही त्यांच्यामध्ये आपापसात स्पर्धा असते. आता ह्या स्पर्धेमध्ये जरी ते यशस्वी होत असले किंवा नसले पण संस्थेने काय पाहायचं असतं की त्यांचा हित कशामध्ये आहे, की विकसकाचं बॅकग्राऊंड काय, त्यांनी योजना किती सक्सेसफुली पूर्ण केल्यात, ज्यांनी ज्या योजना पूर्ण केल्या त्यामध्ये सभासदांना काय अनुभव आला, तो अनुभव कसा आहे, त्याच्यामध्ये किती त्रास झाला, किती वेळेमध्ये किंवा विहित मुदतीमध्ये योजना पूर्ण झाल्यात का, या सर्व बाबतींचा विचार करून तसा लेखी अहवाल बांधकाम समितीने संस्थेला दिल्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा होऊन विकसकाची नेमणूक करावी असा एक अभिप्रेत आहे. व त्याकरता एक विशिष्ट समिती ज्याला बांधकाम समिती आपण असं म्हणतो ती सहकारी संस्थांनी विकसक नेमण्याच्या पूर्वी नेमावी, तिने कारभार पाहावा, तिने प्रत्यक्ष अशा येणाऱ्या सगळ्या प्रस्तावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी आणि अशा प्रत्यक्ष मिळालेल्या माहितीच्या आधारे काही निर्णय घ्यावेत आणि त्या निर्णयाच्या आधारे सर्व सभासदांचं हित पाहावं असा या मार्गदर्शक तत्वांचा उद्देश आहे. तो यशस्वी करणं हे आपल्या सर्वांच्या हातात असतं. कोणत्याही प्रकारे प्री डिटरमाइंड किंवा पूर्व ठरवून एखाद्या विकसकाला नेमणे, त्याला अधिकार देऊन त्यातून काय फायदा होतो का पाहणे, हे प्रकार शक्यतो टाळावेत, करूच नयेत. कारण सहकारी संस्था ही कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही आहे. तिच्यामध्ये सभासदत्वाबरोबरच सहमालक हे तत्त्व फार महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण त्याचे मालक असतो आणि सर्वांच्या मताने बहुमताने हा निर्णय व्हावा की ज्या योगे सर्वांचं हित पाहिलं जाईल हा त्यातला प्रमुख हेतू असतो. आणि त्यामुळे असे निर्णय घेताना जास्तीत जास्त काळजी घेऊन
योग्य त्या सल्लागारांची मदत घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन असे निर्णय घ्यावेत आणि कोणतेही घाई गडबड असा निर्णय घेताना करू नये अशी एक रास्त अपेक्षा सभासदांची असते. परंतु काही कारणास्तव काही लोकांना अनावश्यक घाई होते, त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. ते भोगायला लागू नयेत म्हणून सर्व मार्गदर्शक तत्वांचा योग्य प्रकारे विचार करावा, सखोल अभ्यास करावा, त्याचा जो उद्देश आहे तो सफल होईल या दृष्टीने सर्व सभासदांनी आपापली कारवाई करावी, सहकार्य द्यावं. आणि सहकार्य देताना केवळ स्वतःचा फायदा हा उद्देश कुणी कितीही म्हणलं तरी तो होऊ शकत नसतो. कारण जो व्यापारी तत्वावर काम करणारा विकसक असतो तो सर्व बाबींचा विचार करून त्याला होणारा नफा, त्याला गुंतवावं लागणारं भांडवल, त्याला घ्यावे लागणारे परिश्रम या सर्वांचा विचार करून व्यापारी वृत्तीने तो काम करत असतो. या सर्वांची सांगड योग्य प्रकारे जर घातली गेली तर हे विकसन अतिशय विहित मुदतीत योग्य प्रकारे आणि कोणताही क्लेश न होता होतं. आत्तापर्यंतचा अनुभव 90% अधिक बाबींमध्ये असं विकसन सुलभपणे झालेलं आहे. 2-5%, 10%मध्ये काही ना काही किरकोळ प्रॉब्लेम होतात. त्यावरही मात करण्यामध्ये उभयता पार्टीज, उभयता पक्ष हे यशस्वी झालेले आहेत आणि त्या आधारे असं सगळं काम होऊ शकतं याचा विचार करावा. प्रामुख्याने हे सर्व पूर्ण झाल्यावर काही महत्त्वाच्या बाबी आहेत ना, त्याचा विचार करणं आवश्यक असतं. ते महत्त्वाचं असं की आपण काय होतं, आपल्याला सदनिका ताब्यात मिळते की ताब्यात मिळाली म्हणजे सर्व झालं असं नाही. पूर्वीचं जे आपलं जे मालकी हक्क असतात ते एका विशिष्ट कराराने निर्माण झालेले असतात. तो करार इमारत पाडल्यामुळे संपुष्टात आलेला असतो आणि नव्याने झालेला करार हा संस्थेबरोबर झालेला असतो. म्हणून प्रत्येक सभासदाच्या नावे विकसकाने त्यांनी बांधलेलं क्षेत्र म्हणजे दिलेली सदनिका जी वाढीव स्वरूपातली असती तिचं दस्त, ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ सुपरस्ट्रक्चर या स्वरूपात असा दस्त विकसकाकडनं करून तो नोंदवून घेणे आवश्यक आहे. त्याला कायद्याने फक्त 500 रुपये स्टॅम्प मुद्रांक लागतो आणि त्याची नोंदणी झाली तर तुमचं तो टायटल, तुमचा मालकी हक्क हा अबाधित राहतो. तसेच नवीन जे सभासद नव्याने आलेले असतात की ज्यांनी सदनिका विकत घेतलेल्या असतात त्यांच्या टायटलबद्दल संस्थेच्या मूळ खरेदी खतामध्ये उल्लेख नसतो. त्यामुळे अशा नव्याने खरेदी केलेल्या सदनिकांच्या बाबतीमध्ये त्यांना योग्य ते मालकी हक्क मिळतील याचीही काळजी घेणं संस्थेने आवश्यक असतं. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की सहकारी संस्थांचे पूर्वी असणारे सभासद आणि आता नव्याने वाढ झालेले सभासद यामध्ये जी एक मोठा फरक पडतो, त्याकरता संस्थेच्या भागभांडवलामध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. तेही बदल योग्य प्रकारे कायदेशीर सल्ला घेऊन करावेत की ज्या योगे जे संस्थेची गंगाजळी ही भागभांडवलाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात तयार होती आणि त्याच्या आधारे सर्व सभासदांना त्यांच्या हक्काचे रक्षण करता येते. हे सर्व करत असताना आपल्याला विकसक काही बाबतीमध्ये मार्गदर्शन करतो. तो व्यवहारीपणे जरी करत असला तरी आपणही तितकाच व्यवहारीपणा ठेवून त्या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने विकसकाकडनं आपल्याला काही फंड, ज्याला आपण कॉर्पस फंड या नावाने किंवा बेटरमेंट चार्जेस या नावाने घ्यावायचे असतात. नव्याने होणारी सदनिका ही महानगरपालिकेच्या करांकरता मोठ्या प्रमाणावर आकारणीकरता पात्र होते. त्यामुळे बेटरमेंट चार्जेसच्या स्वरूपात जी रक्कम आपल्याला मिळते त्या रकमेच्या व्याजावर किंवा त्या रकमेच्या आधारे आपल्याला अशा नव्याने होणाऱ्या आकारणीवर मात करता येते. कॉर्पस फंड हा सहकारी संस्थेकडे जमा होतो. ती एक मोठ्या प्रकारची गंगाजळी असते आणि त्याचाही वापर संस्थेच्या हितसंबंधाकरता आणि रक्षणाकरता, प्रामुख्याने आर्थिक रक्षणाकरता होत असतो. त्यामुळे ह्याही बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य त्या प्रकारे सहकार्य करावं. कारण उभयतांनी सहकार्य केल्याशिवाय ही विकसन प्रक्रिया कधीही पूर्ण होऊ शकत नसती. एकतर्फी ही प्रक्रिया राबवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आणि केला तर त्यामुळे निष्कारण वादविवाद निर्माण होऊन कोर्ट कचऱ्या होण्याची शक्यता असते. स्वयंविकास हा एक महत्त्वाचा
दुवा आता आपल्याला सरकारने उपलब्ध करून दिला आहे. या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये आपण दुसऱ्याच्या मार्फत पुनर्विकसन करून घेणं जे प्रामुख्याने आपल्याला विनामोबदला करून मिळतं, हा एक त्यातला महत्त्वाचा फरक असतो. परंतु स्वयंविकास या प्रक्रियेमध्ये आपण आपल्या स्वतःच्या मिळकतीचे मालक, जे सदनिका, गाळे, बंगले या स्वरूपात असतो, त्याचा जर पुनर्विकास आपण स्वतः केला तर त्याकरता सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे निर्देशित केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने स्वयंविकासाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं हा सरकारचा उद्देश आहे. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्वयंविकास ही प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. अवघड अशा अर्थाने की आपल्याकडे साधारणपणे 4 माणसं एकत्र येऊन एकमताने काम करणं हे थोडंसं दुर्लभ असतं. एकमेकांचा एकमेकावर विश्वास असणं आवश्यक असतं, परंतु तो व्यवहारात दिसून येत नाही. त्यामुळे संशयाचं वातावरण तयार होतं. परंतु या सर्वांवर मात करून जर आपण एखादा चांगला कॉमन प्लॅटफॉर्म तयार केला की ज्या योगे सर्वांचा मोठा फायदा होऊ शकेल, त्याकरता ही पुनर्विकास ही प्रक्रिया आपल्याला फार उपयोगी आहे. या प्रक्रियेमध्ये आपण जर सर्वांनी एकमताने निर्णय घेतला तर आपल्याला प्रमुख फायदा, जरी आपल्याला स्वतःचे पैसे गुंतवावे लागत असले तरीसुद्धा जमिनीचे मालक आपण असल्यामुळं फक्त बांधकामाचा खर्च आणि अधिक मिळणारे बांधकाम जे TDR किंवा हस्तांतरणीय स्वरूपातून मिळतात ते फक्त विकत घेणे, म्हणजे जमिनीच्या किमतीपेक्षा जवळजवळ 1/3 किमतीपेक्षाही कमी अशी सध्याची परिस्थिती बाजारात असताना आपण जर अशा योजनांचा फायदा घेतला नाही तर ते केवळ दुर्दैव ठरते. आणि त्यामुळे पुनर्विकसन प्रक्रिया राबवण्याकरता काही महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतलेत. त्यातला प्रामुख्याने एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की ह्या प्रक्रियेला सरकारने सर्व बाबतीमध्ये सहकार्य केले. प्रामुख्याने पहिलं सहकार्य कोणतं, तर तुमच्या असलेल्या बांधकाम क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे 10% अधिक क्षेत्र तुम्हाला केवळ सेल्फ डेव्हलपमेंट, स्वयंविकास यामध्ये उपलब्ध होणार आहे. दुसरं, तुमचा जो बेसिक बांधकाम क्षेत्राचा FSI म्हणतो आपण ज्याला, तो 0.2% आहे. तो सरकारने 0.4 केला आहे, म्हणजे डबल केला आहे. आणि तोही विना मोबदला कोणताही खर्च न करता मिळावा अशी त्यांनी शिफारस महानगरपालिकांना केलेली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकांना जे डेव्हलपमेंट चार्जेस या स्वरूपात काही रकमा भराव्या लागतात त्याहीमध्ये सवलती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि अशा रकमा ह्या टप्प्याटप्प्याने हप्त्याने घ्याव्यात असेही निर्देश दिलेले आहेत. म्हणजे प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर सर्व बाबतीत तुम्हाला मिळणारं बांधकाम क्षेत्र, तुम्हाला मिळणारे अधिकतम क्षेत्र, तुम्हाला मिळणारे विकत घ्यावयाचे क्षेत्र, या सर्व क्षेत्रामध्ये तसेच विकसनाचे जे आकारणी असते विकसन चार्जेसची किंवा आपण ज्याला डेव्हलपमेंट चार्जेस म्हणू, त्याहीमध्ये सवलत, त्याहीमध्ये हप्तेबंदी असे विविध प्रकारे सवलती या पुनर्विकसन स्वयंस्वरूपाच्या याला दिलेल्या आहेत. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सरकारने जी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे, ज्याला आपण एक महाराष्ट्र राज्याची प्रमुख बँक म्हणून बोललं जातं, त्या बँकेने एक मोठा ठराव करून त्याला सरकारने संमती दिली आहे की त्या योगे इतर बँकांना असे निर्देश देण्यात आले आहे की कमीत कमी व्याजाने कर्ज अशा स्वयंविकास प्रक्रियेला देण्यात यावे आणि त्यामधील 4% व्याज हे सरकारने स्वतः भरावं किंवा तशी सबसिडी स्वरूपात करावं असेही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे काय झालं आहे की अशा प्रकारे रकमा ह्या उपलब्ध होणे आता सहज सुलभ झालेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मिळणारे क्षेत्र म्हणजे जे बिल्डरने तुम्हाला दिलं असतं ते काही टक्क्याच्या स्वरूपात दिलं असतं. मग काही ठिकाणी 20% असतं, काही ठिकाणी 24% असतं, अगदी 40% जातं. परंतु तुम्हाला 100% क्षेत्र हे स्वतःला तुमच्या पूर्वीच्या असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्तीत जास्त जो एकूण मिळणार त्याचा प्रोरॅटा हिश्य राशीने
मिळणार असल्यामुळे हे क्षेत्र आपल्याला स्वतंत्रपणे अधिकतम क्षेत्र म्हणून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी लागणारा बांधकाम खर्च फक्त आपल्याला करावा लागणार आहे. त्यामध्येही सवलती देण्यात आलेल्या आहेत वरील सांगितल्याप्रमाणे. आणि त्याहीपेक्षा मोठी सवलत जी दिली आहे ती म्हणजे मुद्रांकामध्ये फक्त 1000 रुपये स्टॅम्प एवढी आकारणी करून याचे सर्व दस्त हे नोंदवले जातात. अशी सवलत आत्तापर्यंत कुठल्याही योजनेला सरकारने दिलेली नाही. ती प्रथम अशा स्वयं या विकासाला दिलेली आहे. त्यामध्ये मात्र या सहकारी संस्थांनी अपार्टमेंटनी प्रामुख्याने पारदर्शकपणे काम करणे हे अभिप्रेत आहे. त्याकरता योग्य संस्थांची नेमणूक करणे, आर्किटेक्ट, ॲडव्होकेट यांची नेमणूक करून योग्य तो सल्ला घेऊन काम करणे, आपल्या इमारत पाडल्यानंतर नवीन होणारे क्षेत्र, त्याचे आपल्याला उपलब्ध होणारे टायटल या बाबतीत सांगोपांग विचार करून, कायदेशीर बाबींचा विचार करून सर्व दस्त तयार करून घेणे हे अभिप्रेत आहे. हे सर्व होत असताना काही ठिकाणी अशा अडचणी येतात की एखादी व्यक्ती ही सिनियर सिटीजन असते, त्याला कर्ज मिळू शकत नाही. तर त्या कर्जाकरता काय करावं, तर त्याही करता अशाही काही योजना आहेत की त्यांच्या घरातील काही व्यक्ती, समजा मुलगा आहे, सून आहे, मुलगी आहे, जावई आहेत, त्यांना सहसभासद करून घेऊन त्यांच्या नावावर कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची योग्य प्रकारे विभागणी केली तर त्यांना कर्जातून इन्कम टॅक्सच्या दृष्टीने काही फायदे होतात आणि मूळ सभासदालाही त्याचं क्षेत्र योग्य प्रकारे वाढवून मिळू शकतं. आपल्या घरातला जो व्यवहार असतो तो आपण आपल्या पद्धतीने करत असतो, परंतु आलेली संधी अशा प्रकारे हुकू नये असा सरकारचा एक मोठा उद्देश आहे आणि तो या स्वयंनिर्माण प्रकल्पामुळे पूर्ण होत असतो. त्याकरता या सर्व बाबींचे अतिशय सखोलपणे विचार करून सर्वांनी फायदा घेणं आवश्यक आहे. सरकारने याही पुढे जाऊन जेवढा अधिकाधिक सवलती देता येतील व त्याच्यावर एक नियंत्रण राहील अशी पण सोय केलेली आहे. त्या आधारे सरकारने ह्या अशा योजनेअंतर्गत तुम्ही जे विकसक म्हणजे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार म्हणतो, त्यांची नेमणूक करण्याकरता सुद्धा तरतुदी केल्या आहेत. त्याकरता नियामक मंडळ तयार केलेलं आहे. त्यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचं निवारण करण्याकरता एक अधिकार क्षेत्र तयार केलेलं आहे. त्या आधारेही आपल्याला फायदा घेऊ शकतो. आणि अगदी टोकाची भूमिका म्हणजे एखादं विकसक किंवा एखादा बांधकाम ठेकेदार याच्यामुळं काम पूर्ण नाही झालं तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकून त्याच्याकडून काम करून घेऊन दुसऱ्या विकसकाकडून काम करून घेण्याची कायदेशीर तरतूद ही निर्माण झालेली आहे की ज्या योगे अशा योजनांना जास्तीत जास्त फायदा घेता येईल व सर्व सभासदांचं कल्याण होईल. स्वयंविकास ही योजना ही राबवणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. साधारणपणे विचार केला तर जर विकसक 30, 40, 50% जर आपल्याला देत असेल आणि शिवाय स्वतः नफा मिळवत असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्रापेक्षा कमीत कमी 130 ते 140% क्षेत्र हे स्वयंविकास प्रक्रियेमधून निर्माण होऊ शकतं. त्याकरता करावी लागणारी गुंतवणूक त्या मानाने नगण्य असते, कारण होणाऱ्या सदनिकेची बाजारभावाप्रमाणे होणारी किंमत ही फार मोठी असते. या सर्वांचा विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व सभासदांनी योग्य प्रकारे विचार करून याबाबतीत निर्णय घ्यावेत व सरकारने जे निर्णय आणि जे प्रक्रिया राबवण्याचे अधिकार दिले आहेत त्याचा जरूर फायदा घ्यावा असं या संदर्भात निश्चितपणे सांगूशी वाटतं व त्याचा फायदा सर्वजण घेतील अशी निश्चित आशा आहे. धन्यवाद. आज आपल्याला सिनियर ॲडव्होकेट कर्जतकर सर यांचं रिडेव्हलपमेंट या विषयावरती बहुमूल्य मार्गदर्शन लाभलेलं असून आपल्याला रिडेव्हलपमेंट या विषयावरील गैरसमज नक्कीच दूर होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. तसेच लॉ टॉक्सच्या पूर्ण टीमतर्फे कर्जतकर सर यांचे आभार व्यक्त करते. आपल्याला सर्वांना नम्र विनंती की लॉ टॉक्स बाय अमित गिरमे या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.